कौल महाराष्ट्राचा आवाज जनतेचा या विषयावर आज सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल। बांधवांनो, या चॅनलवरती आपण जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्याला विनंती आहे की या चॅनलला आपण लाईक करावं, शेअर करावं आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करावं। प्रत्येक वेळेस नवनवीन विषय घेऊन आपल्या चॅनलवरती पूर्वधनात्मक चर्चा करत असतो, म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण लाईक करावं, सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनचं बटन दाबावं। बांधवांनो, तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे। जवळजवळ प्रत्येक पक्षांच्या उमेदवारी याद्या ह्या फायनल झालेल्या आहेत। पहिली आणि दुसरी यादी जाहीरही झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। बांधवांनो, राष्ट्रीय पक्षांच्या म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्या वॉर रूम सुद्धा सज्ज झालेल्या आहेत। प्रचार यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। बॅनर, फलक, झेंडे यांची जमवाजमव महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। यावेळेस चिन्हांमध्ये मात्र गफलत झालेली आहे, म्हणजे नवीन 2-3 चिन्ह नवीन आलेली आहेत। मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे। दादा पवार गटाला घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे, तर शरद पवार यांच्या दुसऱ्या गटाला मात्र तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे। त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा फूट पडलेली आहे। एक गट हा भारतीय जनता पार्टी सोबत गेलेला आहे, तो म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब यांचा गट आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव साहेब ठाकरे यांचा गट आहे। त्या गटाचं चिन्ह मात्र बांधवांनो मशाल आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे। म्हणून हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं सुद्धा आता उमेदवारांचं लक्ष असायला पाहिजे। लोकांपर्यंत चिन्ह पोहोचलं पाहिजे, नाहीतर मतदारांची तारांबळ उडणार आहे, गफलत होणार आहे, चुकीचं बटन दाबलं जाऊ शकतं। म्हणून त्याची योग्य काळजी घेणं हे पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराचं, कार्यकर्त्याचं काम आहे की मतदाराला चिन्ह समजून सांगणं आणि लोकांपर्यंत ते पोहोचवणं हे सुद्धा उमेदवाराचं आणि पक्षाचं काम आहे। बांधवांनो, त्याच पद्धतीनं पक्ष कार्यालयात मात्र आता वर्दळ सुरू आहे, गडबड सुरू आहे। प्रत्येकाला एक जबाबदारी दिली जात आहे। कुणी कुठलं काम करायचं, गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करायचं, बूथवर कशा पद्धतीने काम करायचं हे सुद्धा समजून सांगितलं जात आहे। पोलिंग एजंट कोण असणार आहे, कशा पद्धतीने मतदार याद्यांचं गाव पातळीवर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं जाणार आहे। गावोगावांमध्ये कार्यकर्त्यांना निरोप दिले जात आहे, फोन केले जात आहेत, कशा पद्धतीनं काय काम करायचं आहे। पक्ष कार्यालयामध्ये त्यांनी उपस्थित राहून जे निर्देश दिले जातील त्या निर्देशांचं तंतोतंत पालन करायचं आहे, हे सुद्धा निरोप शाखा अध्यक्ष असतील, तालुका प्रमुख असतील, शहर अध्यक्ष असतील यांना सर्वांना मीटिंग घेऊन दिले जात आहे। मित्रांनो, कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आलेले आहेत। कार्यकर्ता जोमात आहे आणि नेता मात्र कोमात आहे। निवडून येतो की नाही याची शाश्वती नेत्याला बिलकुल राहिलेली नाही, कारण सगळेच उमेदवार आज रोजी महाराष्ट्रामधले मातब्बर आहेत। जुन्याच खासदारांना मला वाटतंय पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि जे नवनिर्वाचित खासदार आहेत ते एकतर गर्भ श्रीमंत आहेत, नाहीतर लोकचर्चेतले कधी काळचे ते नेते राहिलेले आहेत। थोडीच तोड म्हणून उमेदवार प्रत्येक पक्षानं दिलेले आहेत। आता कोण मतदारांचा विश्वास संपादन करतो हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। मित्रांनो, एकेकाळचे कट्टर शत्रू असणारे आज आपल्या मित्र पक्षात आलेले आहेत। म्हणून ज्यांचा आपण विरोधक म्हणून प्रचार केला, मागल्या वेळी ज्यांना आपण टीकास्थानी केलं, टीकेचं स्तोत्र केलं, आज रोजी मात्र उलटी पाळी आज आपल्या कार्यकर्त्यांवर येऊन ठेपलेले आहे। म्हणजे ज्यांच्या विरोधात आपण 5 वर्ष बोंबललो, आज त्यांचाच प्रचार करण्याची वेळ मात्र आपल्या कार्यकर्त्यांवरती आलेली आहे। म्हणून बरेच जण कट्टर समर्थक म्हणून जे पक्षाचे कट्टर समर्थक असतात ते मात्र फळी आज रोजी नाराज झालेले आहे। यावर्षी मात्र भारतीय जनता पार्टीने 400 पारचा नारा दिलेला आहे। आता 400 पार होतं का भारतीय जनता पार्टी हद्दपार होते ते पाहणं सुद्धा अधिक महत्वाचं ठरणार आहे। महाराष्ट्रामध्ये दुफळीचं राजकारण आपल्याला पाहायला मिळून येत आहे। एका बाजूला महायुती आहे तर एका बाजूला महाविकास आघाडी आहे। महायुतीचा जर विचार आपण केला तर यामध्ये प्रमुख पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यानंतर शिवसेना शिंदे गट आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचा गट आहे। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर त्या बाजूला मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, त्याच पद्धतीने राष्ट्रीय काँग्रेस आहे,
त्याच पद्धतीनं वंचित सुद्धा आहे आणि छोटे मोठे घटक पक्ष सुद्धा आहे, अशी मिळून त्या ठिकाणी महाविकास आघाडी तयार झालेली आहे. म्हणून बांधवांनो, यावेळेस मात्र दोन्ही पक्षांकडून दोन्ही बाजूंकडून तोडीस तोड उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. महाराष्ट्रातील जनता आता कुणाच्या बाजूने कौल देते, कुणाला आपला भविष्यातला संसदेतला संसदरत्न म्हणून ठरवते, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मतदारांची मात्र चिन्हांमुळे आता फजिती होणार आहे. भारतीय जनता पार्टीचं चिन्ह हे कमळ आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे भारताला माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, सर्वांपर्यंत चिन्ह पोहोचलेलं आहे. आता मात्र फसगत दुसऱ्या बाजूच्या लोकांची म्हणजे महाविकास आघाडीच्या लोकांची होणार आहे, नेत्यांची होणार आहे. त्या बाजूला नवीनच चिन्ह आलेले आहेत. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या गटांचं तुतारी हे चिन्ह आहे, तर उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटाचं मशाल हे चिन्ह आहे, तर काँग्रेसचा पंजा आहे. चिन्हांचं गोडबंगाल सुरू आहे, हे मात्र आता या ठिकाणी मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजसाहेब ठाकरे सुद्धा महायुतीमध्ये आज दाखल झालेले आहेत. ती महाराष्ट्रातली धडाडणारी बुलंद तोप आहे. राजसाहेब ठाकरे आपल्या सभांमधून त्याचं रूपांतर मतात करू शकतात का, हे पाहणं आता पुढील काळामध्ये तितकंच महत्वाचं ठरणार आहे. म्हणून महायुतीला राजसाहेब ठाकरे यांचा फायदा होतो की तोटा, हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. लोकसभा मतदारसंघ हे मोठ्या क्षेत्रफळाचा भाग असतो. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं हे उमेदवाराला शक्य होत नाही. म्हणून प्रत्येक भागामध्ये सभा घेणं, कोपरा सभा लावणं हे प्रत्येक पक्षासाठी जटिल प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. म्हणून शहर पातळीवरती तर गाव पातळीवरती कोणाकोणाच्या सभा होणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. भारतीय जनता पार्टीकडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना प्रचारामध्ये उतरवलं जाईल, गृहमंत्री अमित शहांना उतरवलं जाईल, तर दुसऱ्या बाजूने काँग्रेस पक्षातील सोनिया गांधी यांना उतरवलं जाईल. राहुल गांधी यांची सभा होईल, खरगे यांची सभा होईल, तर महाराष्ट्रातील बलाढ्य नेते शरद पवार यांची धडाडणारी तोप या ठिकाणी महाराष्ट्राला पाहायला मिळेल. एकदा का प्रचाराला सुरुवात झाली की महाराष्ट्रातले नव्हे देशातील मातब्बर नेते मंत्री आपल्याला महाराष्ट्रामध्ये सभा घेताना पाहायला मिळणार आहेत, एवढं मात्र नक्की आहे. तर बांधवांनो, महाराष्ट्रातील धडाडणाऱ्या तोफा कोण आहेत? प्रत्येक पक्षामध्ये एक धडाडणाऱ्या तोफा आहेत. आता महायुतीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आहेत, त्याच्यानंतर अमोल मिटकरी आहेत, धनंजय मुंडे आहेत. हे प्रमुख सभेचे आकर्षण असणारे प्रमुख प्रवक्ते असणार आहेत. तर महाविकास आघाडीकडून मात्र शरदचंद्रजी पवार साहेब असणार आहेत, उद्धवजी ठाकरे असणार आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले असणार आहेत, त्यानंतर संजय राऊत असणार आहेत, जितेंद्र आव्हाड असणार आहेत. असे मोठमोठाले प्रवक्ते सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणून त्यांचं सुद्धा ऐकणं की कोण कोणाविषयी काय टीका करतं, कोण कोणाविषयी काय विधान करतं, कोण कोणाविषयी गरळ ओकतं, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. बांधवांनो, मागील काळामध्ये जे लोक एकमेकांचे शत्रू होते, आता मात्र तसं राहिलेलं नाही. ते एकमेकांचे मित्र सुद्धा आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुणीही कायमस्वरूपी कुणाचं मित्र कुणाचं शत्रू नसतं, हे सुद्धा तितकंच खरं आहे. महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा विचार केला असता राजकारणाचा स्तर आता पूर्ण घसरलेला आहे. म्हणजे मोठमोठाले पक्ष फोडून आता भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र ताकद निर्माण केलेली आहे, स्वतंत्र गट निर्माण केलेला आहे. आमच्या पक्षाच्या चिन्हावरतीच तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये लढावे लागेल, भविष्यामध्ये लढावे लागेल, असा एक इशारा सुद्धा भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी छोट्या मोठ्या पक्षांना दिलेला आहे. म्हणून एक भारतातील प्रमुख पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उभारी घेतलेली आहे, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. जनतेमधील अनेक लोकांचा ईव्हीएमला जरी विरोध असला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीने ईव्हीएम मशीनच टार्गेट ठेवून यंत्रणा लावलेली आहे, कामाला सुरुवात देखील केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये सभा आपल्याला पाहायला मिळणार आहेत, या सभेचे प्रमुख मुद्दे काय असणार आहे, लोकांना कोणती कोणती आश्वासनं दिली जाणार आहे, आश्वासनांची खैरात कशा पद्धतीने केली जाणार आहे, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. जनता कोणाला साथ देते किंवा जनतेच्या मनातला संसदपटू कोण आहे,
हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। एवढं मात्र नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलाही एक पक्ष किंवा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल स्वतःच्या मजबूतीवर स्वतःच्या प्राबल्यावर एक हाती सत्ता राष्ट्रामध्ये कुणीही आणू शकत नाही। ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये नक्कीच आपल्याला त्रिशंकू सरकार पाहायला मिळणार आहे, हे पण तेवढंच खरं आहे। लोकसभेच्या निकालावरतीच, पुन्हा एकदा सांगतो, लोकसभेच्या निकालावरतीच महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका अवलंबून आहेत। या महाराष्ट्रामध्ये कोण जास्त प्रमाणात आपले उमेदवार निवडून आणतो ह्याच्यावरतीच पुढली रणनीती ठरणार आहे। लोकसभेच्या निवडणुका लागल्या की लगेच विधानसभेच्या सुद्धा लागणार आहेत, म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला आपलं अस्तित्व टिकवता येतं हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे। जनतेच्या मनातील संसदपटू कोण आहे हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं ठरणार आहे, कारण महाराष्ट्रातील जनता आता भूलथापांना बिलकुलही बळी पडणार नाही। ती सतसत विवेकबुद्धीनं मतदान करणार आहे। आज रोजी महाराष्ट्रामध्ये जो नवीन मतदार तयार झालेला आहे हा विचारवंत मतदार आहे। तो विचार करून आपला चांगला म्हणजे आपली बाजू महाराष्ट्रातली संसदेत मांडणारा उमेदवार निवडल्याशिवाय राहणार नाही। मला असं वाटतंय जनतेने किंवा मतदारांनी आता पक्षाचा विचार बिलकुलही करू नये। आपली महाराष्ट्राची बाजू भक्कमपणे मांडणारा, इंग्लिश भाषा अवगत असणारा संसदपटूच, संसद रत्न महाराष्ट्राच्या संसदेमध्ये गेला पाहिजे। म्हणून मतदारांनी आपली सतसत विवेक बुद्धी वापरून आपल्या डोक्यावर आपलं धड ठेवून, आपल्या डोक्यात आपला मेंदू ठेवून कोणता उमेदवार आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्षम बाजू मांडू शकतो, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकतो, हे समजून उमजून घेऊनच मतदान केले पाहिजे। नाहीतर ज्यांच्या विरोधात आपण 5 वर्ष भांडलो, लढलो, झगडलो, आपण संघर्ष केला, पुन्हाच त्यांना आपल्या डोक्यावर बसवू नये एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।